बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण आता ओव्हरफ्लो झालं आहे। खरं तर मागच्या काही दिवसामध्ये जो काही पाऊस बीड जिल्ह्यामध्ये पडतोय त्यामुळं जिल्ह्यातील बहुतेक छोटे मोठे पाण्याचे प्रकल्प तुडुंब भरून वाहत आहेत। सगळ्यात शेवटी भरलेला प्रकल्प हा बिंदुसरा आपण बघताय की छोट्या चादरीवरून पाणी पडायला सुरुवात झाली आहे। मागच्या 2-3 दिवसामध्ये पाटोदा तालुक्यात जो काही पाऊस झाला होता त्याचा परिणाम बिंदुसरा नदीला पाणी आलं आणि आता छोट्या चादरीवरून, कारण मोठी चादर आणखी दूर आहे, ते पाणी पडायला आणखी जरी काही अवधी असला तरी 80% जास्त बिंदुसरा धरण भरलं आहे। आणि यासोबतच जायकवाडी धरणामध्ये पाण्याचा मोठा विसर्ग असल्यामुळे गोदावरी नदीला आता पाणी सोडण्यात आलं आहे। माजलगावच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्यात आलं आहे आणि तेही पाणी साधारणतः उद्या दिवसभरामध्ये कोणत्याही क्षणी माजलगाव धरणामध्ये पोहोचू शकतं। एकीकडे मांजरा धरण भरायला सुरुवात झाली आहे, बिंदुसरा ओव्हरफ्लो होत आहे आणि मागच्या काही वर्षामध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवटीच बीड जिल्ह्यातील सगळे पाण्याचे प्रकल्प भरल्याचं चित्र, हे दुर्मिळ चित्र यावर्षी खरं तर आपल्याला पाहायला मिळतं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।